हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर गावावरून आल्यानंतर मी अजिबात ब्लॉग शूट केला नाही, कारण की आल्यानंतर 2 ते 3 दिवस साफसफाईमध्ये गेले। रोडचं काम चालू होतं, त्यामुळे धूळ माती भरपूर येत होती, कारण की डांबरीकरण करायचं काम चालू होतं। रोडचं काम झालेलं आहे, डांबरी रोड झालेले आहेत, त्यामुळे ती माती जेव्हा रस्त्याची खरवडतात तेव्हा ती खूप म्हणजे खूप उधळत होती। आणि त्यात आम्ही गावाला गेलेलो, त्यामुळे 4 दिवस रूमसुद्धा बंद होता, त्यामुळे मग भरपूर म्हणजे धूळ मातीच भरपूर आली होती। बंद होता तरी पण ती आलीच होती। तर ते सगळं मी थोडं साफ केलं, खूप नाही साफ केलं, कारण की आता परत गावी जायचं आहे, त्यामुळे थोडं साफ केलं। त्याच्यानंतर त्या धुळीची एलर्जी झाली, सर्दी, डोकेदुखी एवढं सगळं जास्त झालं की मी परत आजारीच पडले आणि ब्लॉग शूट केला नाही। आज मला कालपासून जरा बरं वाटतंय। गेल्या रविवारीच मी आली गावावरून, तर आज आहे शनिवारी मी हा ब्लॉग शूट करते। आणि प्रथमला सुट्ट्या पडलेल्या आहेत, पुन्हा 1 मे पासून सुट्ट्या होत्या त्यांना, बाकी पूर्ण एप्रिलचा महिना त्यांची स्कूल होती। तर आता वेकेशन त्याचे स्टार्ट झालेले आहेत 1 मे पासून। तर आता जे सॅटर्डे संडे होता, म्हणून मग त्यांनी पूर्ण आत्तापासूनच सुट्टी देऊन टाकली। तर परत जायचं आहे गावी, कारण की एवढंच फक्त वेकेशन एन्जॉय करता येतं। वर्षभर जात असतो पण मग राहता येत नाही एवढं, तर मी वेकेशनमध्ये महिनाभर राहते, पण यावेळेला तेवढं पॉसिबल नाही आहे, कारण की प्रथमचे ट्यूशन आहेत। स्कूलला जरी सुट्टी असली तरी ट्यूशन चालू आहेत, त्यामुळे ट्यूशन टीचरने एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, कारण की आता 10वीचं वर्ष आहे आणि लक्ष देणं पण गरजेचं आहे। अजिबात टंगळमंगळ करून चालणार नाही, सुट्ट्या घेऊन चालणार नाही, त्याच्यामुळे मग 10 दिवस जाणार आहे गावी। 10 तारखेपर्यंत सुट्ट्या दिल्या ट्यूशन टीचरने त्याच्या, त्यामुळे तेवढे 10-12 दिवस आम्ही गावी जाणार आहोत। तर आले नाही तर पुन्हा परत आता गावी, आणि ब्लॉगच इथला शूट केला नाही मी अजिबात। तर बघू आता सोमवारी किंवा मग मंगळवारी गावी जायचं आहे। सिंचन लावलंय, सिंचन बघतोय, तर त्याचा आवाज 10वीचा पोरगा सिंचन बघतोय, म्हणतो मम्मी कशाला सांगते। मला पण आवडतं सिंचन, कार्टून खूप आवडतं, मी पण बघते कधी कधी। आवाज कमी कर ना, रिमोट खराब झालंय, खाली बस घरी पण काम। आणि तर असं सगळं आहे, आणि पुन्हा जायचं आहे गावी आता 10-12 दिवसाचं छानसं असं वेकेशन एन्जॉय करणार। बघू कसं होईल, कसं गावचे ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते, कारण मला इथल्यापेक्षा गावचे ब्लॉग शेअर करायला जास्त आवडतात। छान वाटतं, गावचं वातावरण छान असतं, त्यामुळे चला आता नाश्ता बनवते। चीज पराठा खायचा आहे प्रथमला, आणि ते उरलेले जे चीज आहेत ते पण संपवायचे आहेत मला, तर हे लवकर गेले असताना लवकर जायचं होतं, तर मग दोघांसाठी आता चीज पराठा बनवते, नाश्ता करते, आणि दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला, मस्त चीज पराठा बनवला आहे, छान असा मस्त बनतो हा चीज पराठा, प्रथमला खूप आवडतो। आता नाश्ता करतो तो आणि मी, आणि मग भेटते थोड्या वेळाने। जेवायला या सर्वांनी मस्त भरल्या वांग्याचं कालवण केलं आहे, मसाला काळ्या मसाल्यातलं, आणि त्यात बटाटे घातलेत। मला आवडतं वांग्याच्या कालवणामध्ये बटाटे, आणि मस्त कालवण केलं आहे। त्याचबरोबर जिरा राईस आहे, रात्रीचा भात गरम केला आहे, आणि छास। आत्ता आम्ही आहोत वाशीला काही कामानिमित्त आलो होतो। तर मी पहिला मी इथला वडापाव मला खूप आवडतो, तर 2 वर्षांनी मी इथला वडापाव खाणार आहे। खूप आवडतो मला इथला वडापाव, बाकी मी खात नाही शक्यतो वडापाव, तर दाखवते तुम्हाला मी। वडापाव खाते, हा वडापाव मला खरंच खूप आवडतो। वाशीला आहे, इथे वाशी किती सेक्टर आहे हो? हे 17 सेक्टर 17ला वाशीला। खरंच खूप छान आहे, गर्दी खूप असते ह्याच्याकडे। मी घातलेला आहे आज पारंपरिक फोडणीचा भात, जो की मम्मी आम्ही लहान असताना घालायची। हिरव्या मिरचीतला, ते पण अजिबात कुठलीच लाल मिरची, गरम मसाला वगैरे काहीच न वापरता साधा सिंपल असा, आणि म्हणून तेवढा हिरवा दिसतोय, कारण की याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची घातली आहे वाटून,
लसूण अद्रक, भरपूर असा लसूण अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, बस एवढंच वाटलं आहे. त्याच्यामुळे तो असं मस्त हिरवा हिरवा दिसतं. आणि शेंगदाणे घातलेत, बटाटे अगदी बारीक बारीक कापून असे घातलेले आहेत, एक कांदा फोडणीला घातला आहे, कढीपत्ता घातला आहे. आणि मस्त आम्ही लहान होतो तेव्हा असा फोडणीचा भात खायचो, तेव्हा थोडासा तो पिवळा व्हायचा. ह्याच्यात कोथिंबीर आणि मिरची मी जास्त घातली आहे, थोडासा तिखट करायचा म्हणून तो जास्त हिरवा झाला आहे. तर पारंपरिक ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे, भाज्या नाही जास्त, काय नाही, फक्त शेंगदाणे, बटाटा, कांदा जे काही घरामध्ये असतं बस तेवढंच, अगदी टोमॅटोसुद्धा नाही आहे याच्यामध्ये. तर मस्त असा फोडणीचा भात घातला आहे. खूप दिवसांनी मला असं आठवण आली आणि मस्त घमघमाट सुटला आहे त्याचा. आणि जिरं घातलं होतं वाटताना, ते सांगायचं राहील. तर एकदा मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. खूप छान लागतो खायला, असा साधा सिंपल मसाले भात ज्याच्यामध्ये कुठलेच मसाले जास्त वापरलेले नाही आहे. चला आता झाल्यानंतर दाखवते. सकाळचं कालवण आहे भरल्या वांग्याचं, चपात्या केल्यात आणि भात घातला आहे. आता हे सगळं आवरते आणि मग भेटते थोड्या वेळानंतर. भारतीकडे गेली होती, मी वाशीला गेली होती, पण ते काम झालं नाही. झालं असतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असतं. तर शंकाच होती, म्हणजे तळ्यात मळ्यात होतं म्हणून मग मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं नाही. झालं असतं तर दिसलं असतं तुम्हाला. जाऊ दे, आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे, ते काम झालं नाही. तर भारतीला ना आम्ही मस्त असे लक्ष्मीचे कानातले आणायला सांगितले होते, तिने घेतले होते आणि लग्नात घातलेले. तर आमच्या दोघींना खूप आवडले, मोठ्या बहिणीला आणि मला. तर तिला मी आणायला सांगितले होते, तर ती घेऊन आली. म्हणजे वाशीला गेलीच होती ती त्या दिवशी शॉपिंगला परत, तर घेऊन आली ती. हे बघा किती छान झुमके येते. हे एक आहे आणि हे एक आहे, मोठ्या बहिणीला आणि मला. काढून दाखवते तुम्हाला. हे किती सुंदर कानातले आहेत. लक्ष्मी आहे, थोडंसं ब्लर होतं आहे. मस्त लक्ष्मीचे झुमके आहेत. हे के ते थोडेसे मोठे आहेत आणि हे थोडेसे छोटे आहेत. हा बघा मस्त असं झालेलं आहे. पिवळा कलर आला आहे त्याला फायनली, पण आता ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. प्रथम सांगेल खाऊन कसं झालं आहे का. मस्त झाला आहे, खूप सुंदर झाला आहे, पण आईसारखा नाही झालेला. विराट कुठे प्रथम कसं झालं आहे. तर चला व्हिडिओ एंड करण्याची वेळ झाली. झोपायची तयारी. उद्या आहे संडे, त्यामुळे आज मस्त आरामशीर मोबाईल घेणार, कारण की शनिवारीच फक्त मी जास्त वेळ मोबाईल घेते. 12:30-1 वगैरे वाजतात, नाही तर मग लवकर झोपते, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं. त्यामुळे मग शनिवारी घेते मी जास्त वेळ मोबाईल. रील्स वगैरे बघते, काही बघायचं असलं तर बघते, असं सगळं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास असं नव्हतं दाखवण्यासारखं. जे काही दिवसभरात छोटं मोठं जे काही चाललं होतं तेच शेअर केलं तुमच्यासोबत. गावाला गेल्यानंतर छान छान व्हिडिओ येतीलच ऑफकोर्स. आणि उद्या आहे संडे, मस्त आरामशीर झोपणार, आरामशीर उठणार आहे. म्हणजे आरामशीर झोपणार नाही, आरामशीर उठणार आहे. आणि बघू उद्या गावी जायची तयारी करायची आहे. डीमार्टमध्ये जायचं आहे, थोडंफार सामान घ्यायचं आहे, त्यामुळे उद्याचा ब्लॉग शूट करता आला तर नक्कीच करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ असं. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री. छान छान कमेंट करत राहा, मला खूप आवडतं तुम्ही लोक कमेंट करता तर. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते. वैशालीताई खूप छान कमेंट करतात आणि बरेच जणी आहेत अशा, तर खूप छान कमेंट करता तुम्ही लोक, मला खूप आवडतं. त्यामुळे कमेंट नक्की करत जा. मी एक दिवशी सगळ्या सबस्क्रायबरची नावं घेईन माझ्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी कमेंट नक्की करा. चला बाय बाय आणि शुभरात्री.